नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे. आज तुमच्यासोबत मस्त अशी चमचमीत डिश शेअर करणार आहेत. करायलाही सोपी आहे आणि खायलाही टेस्टी आहे. तसेच घरच्या घरी तुम्ही असं जर बनवून मुलांना दिलं तर मुलंही खुश होतील. आज आपण बनवणार आहोत मटर आलू टिक्की. अगदी कमी वेळेत टेस्टी अशी डिश आपली तयार होते. तसेच या ठिकाणी आपल्याला जास्त साहित्यही लागत नाही. अगदी घरच्या साहित्यात तुम्ही टेस्टी अशी मटार टिक्की बनवू शकता. तसेच बाजारात भरपूर असा वटाणाही विकायला येत आहे, तर आपण ही टिक्की बनवलीच पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी बटाटे घेतले आहे, ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे. कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून मी बटाटा बॉईल करून घेणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी वटाणा घेतला आहे. वटाणाही आपल्याला थोडासा मऊसर बॉईल करून घ्यायचा आहे. बॉईल करताना आपण यामध्ये मीठ घालणार आहे, जेणेकरून आपला वटाणा हा अळणी लागणार नाही. आपला बटाटा हा बॉईल झालेला आहे. आता आपण याची साल काढून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कोथिंबीर, आलं किसून घेतला आहे, तसेच आपला बॉईल वटाणा घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गाजर, शिमला मिरची हेही वापरू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी 5 ते 6 ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहे. याच्या कडा मी कापून घेणार आहे. त्यानंतर ह्या मिक्सरला फिरवून घेणार आहेत, म्हणजे आपलं घरच्या घरी मस्त असं ब्रेड क्रम्स तयार होतात. त्यानंतर या मऊ ब्रेडच्या पीसचा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने मी थोडेसे तुकडे करून घेत आहे. त्यानंतर हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहेत. मस्त असा मऊसर ब्रेड क्रम आपला तयार होतो. त्यानंतर हे ब्रेडचे काठही मी मिक्सरला फिरवणार आहेत. याचे आपण ब्रेड क्रम्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे घरीच आपण करून घेतलं तर आपल्याला बाजारातून विकत आणायची गरज पडत नाही. आपला ब्रेड क्रम्स तयार झालेला आहे. आता तो आपण एका भांड्यात काढून घेऊ. आपल्याला बटाटा हा बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. बघा किती बारीक किसला जात आहे ना. अशाच प्रकारे आपण सर्व बटाटा किसून घेऊ. आपला बटाटा हा किसून झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व मिक्स करून घेऊ. त्याआधी आपण बॉईल केलेला वटाणा मॅशरच्या साहाय्याने थोडासा मॅश करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला वटाणाही मॅश झालेला आहे. पूर्णपणे मॅश करायची आपल्याला गरज नाही. जाडसर मॅश केलं तरीही चालतं. त्यानंतर या ठिकाणी मी बॉईल बटाटा जो आपण किसून घेतला होता तो यामध्ये घालून घेत आहे. यामध्ये मी किसलेला आलंही घालत आहे. या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीही मिक्सरला फिरवून घालू शकता. हिरवीगार कोथिंबीर घालत आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, या ठिकाणी तुम्ही गाजरही किसून घालू शकता. शिमला मिरचीचेही बारीक काप करून घालू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे ऑरेगॅनो घालून घेतलेला आहे. ऑरेगॅनो घातल्याने छान अशी टेस्ट आपल्या टिक्कीला येते. त्यानंतर या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घातलेले आहे. यामध्ये आपल्याला धनाजिरा पावडरही घालायचे आहे. जिऱ्याचा फ्लेवर टिक्कीला खूप छान येतो, त्यामुळे धनाजिरा पावडर अवश्य घाला. चवीनुसार मीठ घालून घेऊ. त्यानंतर या ठिकाणी मी जे तुम्हाला ब्रेडचे तुकडे करताना दाखवले होते ते मी मिक्सरला फिरवून घेतले होते आणि मस्त असं ब्रेडचे क्रम्स यामध्ये घालून घेतलेला आहे. या ठिकाणी हवं तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता, पण या ठिकाणी मी तांदळाचं पीठ न वापरता ब्रेड क्रम्स वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला टिक्कीचा गोल गोल आकार करून घ्यायचा आहे. टिक्कीला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. स्क्वेअरमध्येही तुम्ही करू शकता किंवा हार्टचा आकारही तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी मी गोलच आकार देऊन घेत आहे. बघा मस्त अशी टिक्की आपली वळल्या जात आहे. जास्त टाईमही लागत नाही आणि हातालाही चिटकत नाही. त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये आपण ही टिक्की घोळवून घेऊ.
मस्त अशी ती आपल्याला दाब देऊन घोळवून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या बाजूने ब्रेड क्रम्स हा व्यवस्थित लागेल. बघा किती छान दिसत आहे ना, बघूनच खावीशी वाटत आहे ना. अगदी कमी वेळात टेस्टी अशी टिक्की तुम्ही बनवू शकता. बऱ्याचदा पाहुणे येतात, आपल्याला काय बनवावं सुचत नसेल तर असं घरच्या अवेलेबल साहित्यात तुम्ही ही टिक्की बनवू शकता. पाहुणेही खुश होऊन जातात. लहान मुलांनाही तुम्ही टिफिनला हे टिक्क्या बनवून देऊ शकता. रात्रीच जर तुम्ही ह्या तयार करून ठेवल्या आणि सकाळी तुम्ही मस्त अशा तव्यावर शॅलो फ्राय करून दिल्या किंवा डीप फ्राय केल्या तरी तुमची पटकन असा मुलांना टिफिनही तयार होतो आणि मुलंही टिफिनला वेगळा पदार्थ बघितल्याने पूर्ण टिफिन हा संपवून येता. मुलंही खूप खुश होता. बघा मस्त अशी टिक्की आपली तळल्या जात आहे, बिलकुलही चिटकत नाहीये. आपली टिक्की ही तळून तयार झालेली आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला टिक्की तळून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं नाहीतरी यामधलं सर्व साहित्य हे बॉईल केलेलं आहे, त्यामुळे टिक्की तळायला वेळ जास्त लागत नाही. तव्यावरही तुम्ही ही टिक्की फ्राय करू शकता. मस्त अशी आपली मटर आलू टिक्की तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे ना, बघूनच खावीशी वाटत आहे आणि करायलाही खूप सोपी आहे. अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही ही मटर आलू टिक्की बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील आणि करायलाही सोप्या. तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.